हॅलो फ्रेंड्स, आय एम किमी. आज आपण पाहणार आहोत एक्सेल मध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण कशा प्रकारे यूज करू शकतो. आता हा माझा डेटा आहे. इथे माझ्याकडे एम्प्लॉईजचे सगळे इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये मला कंडिशनल फॉर्मॅटिंग लावायची आहे सॅलरीवरती. सो आता पहा, इथे सॅलरीज आपल्याला अमाऊंट दिसतात. ठीक आहे. सो यामध्ये मला कंडिशनल फॉर्मॅटिंग हवी आहे की सपोज जर का कोणाची सॅलरी मोर दॅन 20,000 असेल तर ती हायलाइट कशा प्रकारे करता येईल. तर आपण इथे बघणार आहोत की आपण कशा प्रकारे 20,000पेक्षा जास्तची सॅलरी हायलाइट करू शकतो. आता इथे बघा, मला हे हायलाइट करायचंय, त्याच्यामुळे मला हा कॉलम इथे सिलेक्ट करायचा आहे. मी आधी सॅलरीचा कॉलम सिलेक्ट करून घेतला. देन आपण होम टॅब वरती जाणार आहोत. होम टॅब वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंगचा टॅब मिळेल. ठीक आहे. सो मी कंडिशनल फॉर्मॅटिंग वरती क्लिक केलं. आता इथे मी हायलाइट सेल्स रूल्स याच्यावरती क्लिक केलंय. आता मला काय हवं होतं की मोर दॅन 20,000, बरोबर, म्हणजे 20,000पेक्षा जास्त सॅलरी असेल तर ती हायलाइट झाली पाहिजे. म्हणून मी इथे हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे, ग्रेटर दॅन. ठीक आहे. सो मी इथे ग्रेटर दॅनचा ऑप्शन सिलेक्ट केला. आता मला इथे कशापेक्षा ग्रेटर दॅन हवाय, 20,000 पेक्षा, म्हणून मी इथे 20,000 शो केलं. ठीक आहे. देन इथे तुम्हाला ज्या टाईपमध्ये हायलाइट करायचंय, जो पण कलर हवा असेल फॉन्टचा, त्या सेलचा, तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता सध्या मी हाच जो पण बाय डिफॉल्ट आहे तो वालाच घेते. सो हा मला लाईट रेड मध्ये हा मला दाखवतोय. ठीक आहे. देन क्लिक ऑन ओके. बघा, इथे आपल्याला जे पण 20,000 पेक्षा जास्तची सॅलरी आहे ती हायलाइट होते. राईट. आता समजा मला इथे लेस दॅन 20,000 हवंय. ठीक आहे. म्हणजे 20,000पेक्षा कमी जर सॅलरी आहे ती मला हायलाइट करायची. मग मी आधी तरी हा कॉलम सिलेक्ट करून घेणार. देन होम टॅब मध्ये जाणार, कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये हायलाइट सेल्स. आता मला काय हायलाइट करायचंय, 20,000 पेक्षा कमी सॅलरी, बरोबर. 20,000 पेक्षा कमी, कमी म्हणजे आपण लेस दॅन यूज करणार आहे. सो आय विल क्लिक ऑन द लेस दॅन. आता मला कशापेक्षा कमी सॅलरी हायलाइट करायची आहे, तर 20,000 पेक्षा, म्हणून मी ते 20,000 लिहिलंय. बघा, 20,000 पेक्षा जे कमी सॅलरी होते ते इथे हायलाइट झालेले आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करू शकता. थँक्यू.